रागादिरोगान् सततानुसक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्य मोहारतिजान् जगान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. मित्रांनो, म्हणजे मित्रांनो हा शब्द कमी चुकीचा आहे माझ्या परिवारासाठी. अख्खा परिवार माझा या कार्यक्रमाशी जोडला गेला आहे आणि मला खरंच मनापासून आनंद झाला की हे 5 दिवस मी आपल्या परिवाराशी संवाद करू शकतो. गेल्या 4 दिवसामध्ये आपण सहज नाडी परीक्षा कशी करावी आणि त्यातून निदानापर्यंत कसं पोहोचावं याबद्दल वाहपूर केली. काल एक उदाहरण आपण पाहिलं होतं. एक उदाहरण मी आज पहाटे ऍड केलं. काल कुणीतरी अपूर्ण अशी नाडी परीक्षा करून टाकली होती. आज अजून एका कुठे नावाच्या आपल्या मित्राने त्याची नाडी स्वतःची आपल्या बरोबर शेअर केली आणि निदानात्मक प्रवृत्ती कशी करायची याचा आपण एक सहज रूप समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि ते प्रत्यक्षात कसं काम करतं हे पण आपण पाहिलं. मी काल प्रॉमिस केलं होतं आज आपण अजून एक केस घेऊया आणि त्यानंतर मग आपण टेक्नॉलॉजी नाडी परीक्षेत कशी काम करते त्याच्याबद्दल काही पाहायचा प्रयत्न करतो. सो गेट सेट रेडी. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का? म्हणजे तयार असेल तर मला केस सांगायला. तर म्हणजे मजेदार गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिल्या दिवशी 169 लोक, दुसऱ्या दिवशी 129, तिसऱ्या दिवशी 97, काल 82 आणि आता 39. असा छान वाढता क्रम आपल्याला अटेंडीज मध्ये पाहायला मिळतो आणि त्याचं एक कारणही मला जाणवतं. खरं म्हणजे मी अजिबात रेकॉर्डिंग शेअर करणार नव्हतो, परंतु माझ्या काही सिनियर मित्रांच्या आग्रहामुळे मी ते रेकॉर्डिंग शेअर केलं. आजचं मिळणार नाही कारण मी हा कार्यक्रम संपला की ताबडतोब दिल्लीला निघणार आहे. So let us begin with the case. हा एक 35 वर्षाचा यमार आहे. ही केस माझ्या एका विद्यार्थ्याने घेतली आणि माझ्याकडे पाठवली.
प्रिकिंग पल्स लिहून घ्या. प्रिकिंग पल्स, रेग्युलर, फुल, वार, इंडेक्स मध्ये 3+, मिडल मध्ये 3+, रिंग मध्ये 3+. तीक्ष्ण नाडी, नियमित, भरलेली, उष्ण, तर्जनीवर 3+, मध्यमेवर 3+, अनामिकेवर 3+. सुपरफिशियल मध्ये इंडेक्स मध्ये 2+, अंशगती, मिडल मध्ये 3+, मंडूक गती, आणि रिंग मध्ये 2+, सर्पगती. इंडेक्स मध्ये 2+, अंशगती, मिडल मध्ये 3+, मंडूक गती, रिंग मध्ये 2+, सर्पगती. डीप लेवलला इंडेक्स 2+, मिडल 3+, रिंग 0. सबदोषा लेवल मध्ये इंडेक्सला सेकंड पार्ट, मिडल मध्ये 2, 3, 4, आणि रिंग मध्ये सेकंड पार्ट. धातू लेवलला अनामिकेमध्ये स्पर्श. सो फायनल निदान डायरेक्ट चार्ट मध्ये टाका. Why you got this question? Why is fat? Why you felt that? Is he fat? What is his prakruti? It is pitta vatatmak. So will the pitta vatatmak prakriti person will be fat? You have the answer. नाही, असे तुकडे तुकडे नाही सांगायचे, डायरेक्ट निदान सांगायचं. फायनल निदान. पाच स्तरांचा एकत्रित अभ्यास करून शेवटचं फटकन निदान. इथे अनालिसिस नका लिहून टाकू, परंतु निदान लिहा.
चुकीचं आहे. तुम्ही जे श्वास नावाचं निदान लिहिलंय ते चुकीचं आहे. श्वास नावाचं निदान चुकीचं आहे. You are pretty near, Tuba. Very much close. This is a very peculiar case. Pneumonia is a better choice than bronchitis. वैद्य सर. पहा आता, आपण याला निदान रिव्हर्स अनालिसिस करू. पॅथॉलॉजिकल आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, ॲक्यूट कंडिशन आहे, आमाची स्थिती आहे आणि सार्वदेहिक तीव्रतर आजार आहे. हे पहिल्या लाईनीतून समजलं. दुसऱ्या लाईनीमध्ये समजलं की आम्हाला वातस्थानामध्ये कफाचं कार्य चालू आहे मध्यम प्रकारचं, पित्तस्थानामध्ये पित्ताचं तीव्रतर कार्य चालू आहे आणि कफस्थानामध्ये वाताचं तीव्रतर मध्यम कार्य चालू आहे. प्रकृती जी आहे ती पित्त प्रधान पित्त वातात्मक आहे. विषमाग्नी तीक्ष्णाग्नी असला पाहिजे. यमार आहे फिरस्ता. आणि दोष स्थानांचा विचार केला तर उदानाचं स्थान आहे त्या ठिकाणी कफाचं कार्य चालू आहे, गत्यात्मक प्रवृत्ती कमी झाली आहे. पित्ताच्या स्थानामध्ये त्वचा दाखवली जाते. 2, 3, 4 म्हणजे नंबर 5 ब्राजक पित्त, त्वचेच्या आश्रयाने राहणं. त्या ठिकाणी पित्ताचं कार्य चालू आहे, उष्णता आहे, तपसंत आहे, सार्वदेही. आणि कफाच्या स्थानामध्ये अवलंबक कफ आहे, त्या ठिकाणी वाताचं कार्य चालू आहे, म्हणजे तिथे वृक्षता निर्माण झालेली आहे. आणि रस धातू आहे, हे संपूर्णपणे वात कफच संनिपाताचं निदान आहे, ज्वराचं. वात कफच संनिपात ज्वर. आणि त्या ठिकाणी छातीमध्ये वृक्षता निर्माण झालेली आहे. अवलंबक कफ वृक्ष झाला म्हणजेच अवलंबक कफाचं प्रमाण कमी झालं आणि त्या ठिकाणी रेस्पिरेशन स्लो डाऊन झालं. इट्स अ ड्राय निमोनिया, बट इट्स अन ॲक्यूट व्हायरल फिवर. अशा केसेस, ही केस जेव्हा सापडली ती कोविड काळामध्ये सापडली. त्यांनी नाडी पाहिली आणि मला म्हणे की सर काय असेल, म्हटलं स्ट्रॉंग कोविडची केस आहे, पॉझिटिव्ह असेल. आणि इट वॉज पॉझिटिव्ह. नाडी परीक्षेतून मी नेहमी परत परत सांगतो की तुम्ही एकमेकाशी शेअर करू शकता निदानात्मक, जसं आपण ईसीजी शेअर करतो, एक्सरे शेअर करतो, MRI शेअर करतो, तसं नाडी परीक्षेचं फाइंडिंग देखील शेअर करता येतं. एक उदाहरण आज आपण आपल्या ग्रुपमध्येच पाहिलं, दुसरं उदाहरण मी आता तुमच्याशी शेअर केलं.
मित्रांनो, ही आहे सहज नाडी परीक्षेची खासियत आणि गंमत. आय होप यू हॅड एन्जॉयड दिस इन अ पॉसिबल बेस्ट मॅनर. आणि या ठिकाणी आपण खूपशा नवीन गोष्टींना शिकायचा प्रयत्न केला असेल. आपण आता टेक्नॉलॉजी बद्दल बोलूया. हा एक फार महत्वाचा भाग आहे. कारण रुग्णाला तुम्ही नाडी परीक्षा करून सांगितली आणि त्याच्या हातात जर रिपोर्ट दिला तर तो प्रचंड आनंदी होतो. हा आमचा अगदी नियमित अनुभव आहे. मी उदाहरण सांगेन तुम्हाला. आमचं एक छोटंसं NABH ॲक्रेडिटेड रुग्णालय आहे संभाजीनगरमध्ये, आयुर्वेदिक रुग्णालय. तिथे लिटरली नाडी परीक्षेकरता लोक लाईन मध्ये बसलेले असतात आणि त्यांना हाताने नाडी परीक्षा करून सांगितलेले लोक असतात, त्यांना रिपोर्ट हवा असतो. अर्थात आमच्याकडे नाडी तरंगिणी, नाडी स्वरा, सहज नाडी यंत्र, डॉक्टर पोली, वेदा पल्स, वायटा पल्स अशी अनेक यंत्र आणि माझी स्वतःचे 5-6 ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. आम्ही सगळ्या प्रकाराने नाडी परीक्षा करतो आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट देतो. माझ्या मुंबईच्या केंद्रामध्ये तर आम्ही अगदी सहजपणे सांगतो की we do comprehensive pulse diagnosis and I charge 2,000 rupees for that. मी सहज माझं लेटर हेड दाखवतो तुम्हाला. माझ्या ब्रोशरवर पण आहे म्हणा, लेटर हेडवर आहे माझं. हे माझं लेटर हेड आहे. टायगर आयुर्वेद क्लिनिक. फार मजेदार गोष्ट आहे. तुम्ही या बॉटमला काय लिहिलं ते पहा. वर्ल्ड्स मोस्ट ॲडव्हान्स्ड आयुर्वेदिक नाडी परीक्षा सेंटर. आणि जेवढ्या टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो त्या सगळ्यांचे फोटो पण आहेत त्याच्यावर. वेदा पल्स, सनाय, नाडी स्वरा, नाडी तरंगिणी, नाडी स्वरा, आयुर्रिदम, वायटा पल्स. मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून थोडा टेक सावी आहे. मला आवडतं टेक्नॉलॉजी बरोबर काम करायला. आता आपण थोडस नाडी परीक्षा टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप झाली आणि आता कशी वापरता येते त्याच्याबद्दल पाहूया. प्रेझेंटेशन दिसतंय ना सगळ्यांना? So, evolution of technology in pulse diagnosis. Very simple. आपण नाडी परीक्षा जी आहे त्याचा इतिहास पाहिला आपण. कशी पाहिजे? नाडी म्हणजे आर्टरी, कारण ती दमन करणारी आहे. कन्व्हेन्शनल मेथड पाहिली आपण, 3 बोटांनी पाहायची. आणि या कन्व्हेन्शनल मेथड मध्ये किती व्हेरिएशन्स आहेत हे पाहणं देखील फार मजेदार आहे. म्हणजे काही लोक एकाच हातावर तिन्ही बोटं वापरतात. मग ती तिन्ही बोटं वापरली एकाच ठिकाणी वापरतात. काही जण वरती खाली असे 2 ठिकाणी वापरतात. जसं आपण शिकलो तसं 5 स्तरामध्ये वापरलं तर काही लोक 3 स्तरामध्ये वापरतात. सुपरफिशियल, इंटरमिजिएट आणि डीप.
काही लोक 7 स्तरांमध्ये वापरतात, जसं वैद्य वसंत लाड सांगतात. काही जण 3 फिंगर्स दोन्ही हातावर वापरतात, एकाच लेवलला वापरतात. काही जण वरती आणि खाली अशा 2 लेवलला वापरतात. चायनीज सारख्या ठिकाणी वरती, मध्यभागी आणि खाली असं 3 प्रकारे वापरतात. युनानीमध्ये 4 फिंगर्स वापरले जातात. गम, सफरा, बलगम, सौदा. गम, सफरा, बलगम आणि सौदा अशा 4 गोष्टी शोधल्या जातात. काही लोक 5 बोट वापरतात. वरती आकाशापासून सुरू करून पंचमहाभूतांची माहिती काढायची, किंवा चायनीज मध्ये 5 एलिमेंट्सचा वापर केला जातो. बोटाच्या किती भाग करायचे त्याचे सुद्धा अनेक प्रयोग आहेत. काही लोक अख्खं वापरतात, अख्खं बोट वात करतात. काही लोक याचे 2 भाग करतात, अधो ऊर्ध्व, ऊर्ध्व अधो, ऊर्ध्व अधो. काही लोक 3 भाग करतात, अधो मध्य अंत्य. आपण 4 भाग करतो दोष प्रकार पाहताना. सुशांत मिश्रा 5 भाग करतो. DM त्रिपाठी 5 भाग करतात. तपन कुमारजी 5 भाग करतात. तपन कुमारजी कधी कधी रेडियल आर्टरीच्या ऐवजी अल्नर आर्टरी सुद्धा पाहतात आणि तिथं मलाचा अनुमान करतात. काही लोक या 3 भागाचे अजून 3 तुकडे करून 9 भाग करतात, त्याला पाहतात. काही लोक उजव्या हाताची, डाव्या हाताची अशी वेगवेगळी नाडी पाहतात. म्हणजेच नाडी परीक्षा कन्व्हेन्शनली करण्याच्या अनेकविध पद्धती आहेत, अनेकविध. आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जातात. युनिफॉर्मिटी आतापर्यंत नव्हती. एक तर भारतामध्ये कोणी नाडी परीक्षा शिकवतच नव्हतं. आता जेव्हा आम्ही कोर्स तयार केले आणि ते लोकांना शिकवायला सुरुवात केली, कॉलेजमध्ये जाऊन जाऊन शिकवायला सुरुवात केली, मग लोकांनी इतर पुस्तकं वाचायला सुरुवात केली. काही लोकांनी आपली स्वतःची पद्धत शिकवायला सुरुवात केली. मग ती सिद्धा नाडी असेल, सिद्ध वेदा असेल, फ्युजन असेल, चायनीज नाडी परीक्षा असेल, युनानी नाडी परीक्षा असेल, खूप गोष्टी झाल्या. पण कोर्स झाला, मी जवळपास 1 लाखाच्या वर लोकांना शिकवून झालं. 1 लाख आता 7,000 ना आपले 200, एवढी लोक झाल्यावर तिथे ही गोष्ट जवळपास हळूहळू स्टँडर्ड व्हायला लागली. अजून गोल्ड स्टँडर्ड झाली नाही, पण स्टँडर्ड व्हायला लागली. आणि मला तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतो. गेल्या महिन्यात 9, 10 आणि 11 तारखेला मी NCISM करता हा अख्खा कोर्स रेकॉर्ड करून आलो. आणि आता NCISMच्या इलेक्टिव्हच्या सिलेबस मध्ये सहज नाडी परीक्षा येणार आहे. आशा करतो की त्यानंतर तरी एक गोल्ड स्टँडर्ड तयार होईल. संबंध भारतामध्ये एका विशिष्ट प्रकारची नाडी परीक्षा सगळेजण आपल्याला करताना दिसतील आणि त्यातून काहीतरी ठोस निर्माण होईल. ही जी नाडी परीक्षा आहे ती एज ओल्ड आहे, परंतु एज ओल्ड असल्यामुळेच अनेक लोकांनी टेक्नॉलॉजी त्याच्याशी इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. अगदी 1635 मध्ये एक मशीन बनलं होतं, पल्स काउंटिंग मशीन. आजही ते मशीन वापरण्यात आहे. त्याला आपण स्टॉपवॉच म्हणतो. इट वॉज इनिशियली डिझाइन्ड अँड डेव्हलप्ड ॲज पल्स काउंटिंग मशीन. खूप लोकांनी याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचा प्रयत्न अगदी 12व्या शतकापासून किंवा इसवी सन पूर्वपासून हे नाडीचा ग्राफ काढायचा प्रयत्न केला.
आता 1 नंबरला जे चित्र दिसतंय तुम्हाला ते वॉटर हॅमर होतं आणि ती नाडीवर ठेवून त्यांनी मेजर करायचा प्रयत्न केला जायचा. जॉन फ्लॉयरनी 1707 मध्ये फिजिशियन्स पल्स वॉच तयार केला होता. 1835 मध्ये ज्यूल्स हॅरिसननी स्पिग्मोमीटर म्हणजे नाडीचा दबाव किती आहे ते मोजणारे यंत्र तयार केलं होतं. 1847 मध्ये हे नंतर या यंत्राचा पुढे एक्सटेंडेड म्हणजे नाडीवर ठेवलेला काटा दुसऱ्या बाजूला एका ड्रमवर फिरवून जसा ईसीजी काढला जातो तसा स्पिग्मोमीटर काढण्याचा प्रयत्न केला गेला. हे वरचे 4 यंत्र काय माझ्या पाहण्यात नाही, पण ते 5 नंबरला जे आहे ना स्पिग्मोग्राफ, तो मात्र मी पाहिला. हाँगकाँगच्या म्युझियम ऑफ हिस्ट्री ऑफ मेडिसिन मध्ये हे यंत्र ठेवलेलं आहे. हा फोटो जो दिसतोय तुम्हाला तो मीच काढलेला आहे. असं ईसीजी सारखी पट्टी नाडीची त्याच्यातून बाहेर येते आणि नाडीचा ग्राफ मिळतो. खरं म्हणजे ईसीजी यायच्या आधी हृदयाची क्रियाकलाप जाणण्याकरता नाडीचाच उपयोग होत होता आणि त्यामुळे नाडीचा ग्राफ. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्लेथिस्मोग्राफ डेव्हलप झाले. हे सगळे विदेशी यंत्र आहेत. कोणी भारतीयांनी प्रयत्न नाही केला का? तर निश्चित केला. हे 7 नंबरला जे यंत्र दिसतंय तुम्हाला ते कानपूरचे डॉक्टर देशबंधू वाजपेयी आहेत. त्यांनी डेव्हलप केलेलं यंत्र आहे ते इलेक्ट्रॉनिक त्रिदोषाग्राफ किंवा ते त्याला नाव देतात बॉडी स्कॅन. भयंकर खटपटी माणूस. जर्मनीला शिकायला गेले होते. तिथे त्यांना असं वाटलं की नाडी परीक्षा तसं ईसीजी हार्टची गोष्ट सांगतं, त्या ईसीजीला जर आपण कन्वर्ट केलं तर त्रिदोषाग्राफ तयार होईल. म्हणून त्यांनी त्रिदोषाग्राफ डेव्हलप केला. अर्थात आपल्या सरकारी संस्थांची अपाती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी सुद्धा त्याचा भुक्तभोगी आहे. कोणीही तुम्हाला सरकार दरबारी सहजपणे एंट्री देत नाही. त्यांनी सीसीआयएम कडे सगळ्या लोकांकडे या यंत्राचं प्रात्यक्षिक केलं. कोणीही मदत केली नाही. ते यंत्र आता अजूनही ते यंत्र बनवतात, विकतात. 35,000 रुपये किंमत आहे त्या यंत्राची. जर तुम्हाला त्याचा ग्राफ हवा असेल तर, नसेल हवा तर 28,000 रुपये. परंतु 21व्या शतकाच्या सुरुवातीला एका रशियन सायंटिस्टने पंडित राम मनोहर साऊथचे आणि वैद्य वसंत लाड यांच्या सहकार्याने वेदा पल्स बनवलं. ओलेग सोरोकिन नावाचा हा रशियन सायंटिस्ट. हे वेदा पल्स भारतामध्ये आलं, लोकांना दाखवलं गेलं. तोपर्यंत सोशल मीडिया आला होता, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. ते वापरायलाही सुरुवात केली लोकांनी. कॉस्ट प्रोहिबिटिव्ह आहे. त्याचं बेस यंत्र $1800 आहे. सगळ्या गोष्टी जर एकत्र घेतल्या, ते मी जसं घेतलंय तसं, ते $4300-4400 पर्यंत जातं. आणि एवढं करूनही $200 दरवर्षी त्यांना रिन्युअलसाठी द्यावे लागतात. व्हेरी कॉस्टली अफेअर. परंतु या सगळ्यावर मात करण्यासाठी म्हणून 2004 मध्ये पुण्याचे एक
यंग इंजिनियर अनिरुद्ध जोशी, त्यांच्या वडिलांचं एक दुर्धर आजाराचं निदान पुण्याच्याच वैद्य अशोक भट यांनी नाडी परीक्षेद्वारा केलं. आणि त्यामुळे ते एकदम हे काहीतरी नवीन आहे, याला आपण यंत्र डेव्हलप केलं पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यांनी PhD करता IIT मुंबईमध्ये रजिस्टर केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालं ते नाडी तरंगिणी आहे. आज आयुषने मान्यता प्राप्त, ICMRने मेडिकल इन्स्ट्रुमेंट दिले म्हणून मान्यता दिलेलं एकमात्र यंत्र असं ते नाडी तरंगिणी आहे. 24,000पासून किमतीची सुरुवात झाली. जसं जशा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या, नवीन नवीन वस्तू ऍड झाल्या, किमती वाढत गेल्या. आता जवळपास 55,000ला मिळतं. ऑनलाईन काहीतरी 49,000ला मिळतं. मी ते वापरतोय. माझ्याकडे वेदा पल्सही आहे, ETG पण आहे. ETG मी फारसं वापरत नाही, त्याला खूप वायरी बसवावं लागतात. वेदा पल्स वापरतो, 2 क्लॅम्प लावले की काम होतं. नाडी तरंगिणीमध्ये डायरेक्ट नाडीवर ते ठेवण्याचा भाग आहे, तो ठेवला येतं. त्यानंतर आलं नाडी स्वरा. मी दुसऱ्या दिवशी दाखवलं होतं. नाडीतला शब्द उचलता येणार हे यंत्र आहे आणि त्याचा अभ्यास करून नाडीचे ग्राफ काढले गेले. बसवराज म्हणून इंजिनियर आहे बेंगलोरला, त्यांनी बनवलं. सुरुवात चायनीज नाडी परीक्षा करता झाली आणि नंतर त्या लक्षात आलं की हे आयुर्वेदाकरता पण वापरता येईल, म्हणून ते त्याने आयुर्वेदावर कन्वर्ट केलं. आता 38,000च्या आसपास मिळतं. 2019 मध्ये आमचं ऍप आलं, आयुरिझम. फ्री टू डाउनलोड, ऍपलवर, अँड्रॉइडवर, दोन्हीवर उपलब्ध आहे. AYURYTHM. तुम्ही इंडिव्हिज्युअल नाडी परीक्षा त्याने करू शकता. आम्ही शार्क टँक मध्ये आलो पहिल्या भागात, 39व्या एपिसोड. तोपर्यंत आमचं हे स्लो मोशन चालणारं ऍप सुपरसॉनिक स्पीडनी वाढलं. त्या दिवशी आमचे सगळे सर्व्हर क्रॅश झाले. 6 दिवस लागले आम्हाला रिपेअर होऊन सगळं जागेवर आणायला. आज 1.4 मिलियन डाउनलोड्स आणि 43 मिलियन डाटा पॉइंट सगळं. गुगलनी, ऍपलनी गौरवलेलं हे जगातलं सगळ्यात जास्ती नाडीचा डाटा असलेलं ऍप आहे. 97.8% ॲक्युरेटी असलेलं. आणि त्याच्यानंतर आलं कोविड. कोविडमध्ये आम्ही याचा खूप वापर केला, कारण पेशंटला हात लावायचा नाही, पेशंट दूर कुठं, त्याला येणं शक्य व्हायचं नाही. आणि मला हे फार कामाला आलं. माझ्या दूरस्थ रुग्णांना, माझ्या परदेशातील रुग्णांसाठी आम्ही सहजपणे त्याची दोष स्थिती पाहण्यात सक्षम झालो. आणि मला वाटलं की हे यार इंडिव्हिज्युअल आहे, डॉक्टरसाठी केलं पाहिजे, वैद्यांना वापरता येणारं यंत्र तयार केलं पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या पूर्ण टेक्निकल टीम मध्ये आमच्या सगळ्या पार्टनरच्या मागं लागून 2021 मध्ये आम्ही सनाय बनवलं. त्याच्या मल्टी सेंट्रल ट्रायल करून आम्ही 2022 वॅक मध्ये हे लॉन्च केलं, सहज नाडी यंत्र. मॅन्युअल नाडी परीक्षेपासून सुरुवात झालेली ही सगळी प्रक्रिया, मॅन्युअल नाडीचे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रेशर सेन्सर्स, अकॉस्टिक सेन्सर्स, फोटो सेन्सर्स, याच्यामध्ये सनायमध्ये
PPG टेक्नॉलॉजी वापरली जाते, फोटोप्लेथिस्मोग्राफी, जे जगात सगळ्यात जास्त वापरली जाणारी टेक्नॉलॉजी आहे. आता नवीन काही यंत्र बनवायला लागली, ते इलेक्ट्रॉन सेन्सर्स वापरायला लागलेत, ग्राफीन. त्याचा साईजही छोटा होईल, वेरेबल्स असतील. आता आमचा वेरेबल येतोय आयुर्बँड नावाचा. पण या सगळ्यामध्ये आता जो सगळ्यात जास्ती लेटेस्ट, मोस्ट ॲक्युरेट, मोस्ट यूज, आता लेटेस्ट नाही राहिला, त्याच्यानंतर डॉक्टर पॉली आलंय. पण डॉक्टर पॉली जे आहे, मी तुम्हाला दाखवेन नंतर. डॉक्टर पॉली ते क्रिटिकली इल पेशंटच्या एंड स्टेज पेशंटचं मॉनिटरिंगसाठी वापरलं जातं. त्यामुळं जनरल प्रॅक्टिस करता, आयुर्वेदिक प्रॅक्टिस करता, स्टील सना इज द मोस्ट ॲक्युरेट, मोस्ट यूज, सिम्पलेस्ट, फास्टेस्ट आणि मोस्ट अफोर्डेबल टेक्नॉलॉजी आहे सहज नाडी यंत्र. सनाय अर्थात तुम्हाला याच्यातून संजयचा आभास होऊ शकतो, कारण ते तसं डिझाईन केलेलं आहे. हे सनाय आहे, सहज नाडी यंत्र. आमची टॅगलाईन आहे, नाडी परीक्षा सिम्प्लिफाईड. 30 सेकंदात नाडी परीक्षा. रिपोर्ट पर्सनलाइज करता येतात, तुम्ही ट्रॅक करू शकता, अपॉइंटमेंट मेंटेन करू शकता. मी तुम्हाला दाखवेन. ऑक्सिमीटर सारखं बोट ठेवून आणि सेल्फीवरून तिन्ही पद्धतीने दोषांचं निदान करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. ऑक्सिमीटर सारखं आहे, त्याचं नाव आहे सनाय. फिंगर बेस्ड जे आहे ते आहे आयुरिदम. आणि सेल्फी बेस्ड ते आमचं एंटरप्राइज व्हर्जन आहे, जे आम्ही कंपन्यांना किंवा दुकानांना देतो, ज्या ठिकाणी दोष परीक्षण करून त्या व्यक्तीसाठी त्या दुकानात काय काय उपलब्ध आहे ते दाखवता येतं. प्रकृती परीक्षणचा 30 क्वेश्चनचा आमचा मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल. आणि विकृती परीक्षण म्हणजे आताची दोष स्थिती आपल्याला यांनी शोधता येते, मोजता येते. जस्ट प्लग अँड प्ले, काही डोकं लावायची गरज नाही, कुठेही ॲडजस्टमेंट नाही, सहजपणे नाडी परीक्षा. आणि असा एक ग्राफ तुमच्यापर्यंत येतो. याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे, या रिपोर्ट नंतर तुम्हाला क्युरेटेड लिस्ट मिळते की त्या दोष स्थिती करता कुठले योगासनं आवश्यक आहेत, कुठले मेडिटेशन आवश्यक आहे, कुठले प्राणायाम आवश्यक आहे, क्रिया, मुद्रा आणि पंचकर्म कुठले कुठले आवश्यक आहे, हे तुम्ही सांगू शकता. तुम्हाला ती लिस्ट मिळते, ती तुम्ही एडिट करू शकता, काही नवीन ॲड करू शकता, लिस्टमध्ये काही कमी करू शकता. ही सगळी लिस्ट आपण यश व्यासाच्या माध्यमातून केलेली आहे. पंचकर्माची लिस्ट माझी आहे. आणि रुग्णाला तुम्ही दिलं तर त्याचा एक QR कोड मिळतो. त्या QR कोडला स्कॅन केलं की रुग्णाला डायरेक्ट आयुर्वेदम ॲपमध्ये घेऊन जाता येतं. आणि तिथे ह्या सगळ्या तुम्ही रेकमेंड केलेल्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ त्याला पाहता येतात. हे कसं काम करतं टेक्नॉलॉजिकली त्याचे डिटेल्स आहेत. डाटा कलेक्शन होतं, PPGला जातं, फीचर एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, त्या फीचरचं ॲनालिसिस केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं. आणि मग तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी रिपोर्ट म्हणून येतात. आजची दोष स्थिती कशी आहे, प्रकृती टेस्ट काय आहे, आपण जो नाडीचा आत्ता आपण गेले 4 दिवस पाहतोय, तो सगळा रिपोर्ट याच्यात टाकतोय. तो इमिजिएट एक्सप्रेशनचा, सॉफ्ट आहे, प्रिकिंग आहे, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करता येतात. डीप, सुपरफिशियल, डीप, सबदोष आणि धातू लेवल सगळी माहिती याच्यामध्ये स्टोअर करता येते. तुमच्या पेशंटचे अपॉइंटमेंट लिस्ट बनते. आज आमचं 3 भाषांमध्ये उपलब्ध आहे, इंग्लिश, हिंदी आणि कन्नडा. कन्नडा गव्हर्नमेंटने आमच्याकडून त्यांच्या सगळ्या PSC करता हे मशीन घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकरता स्पेशली कन्नडा भाषेमध्ये आपण तयार केलेलं आहे. तुमच्या अपॉइंटमेंटची लिस्ट करता येते. त्यानंतर त्या पेशंट आल्यानंतर तो पेशंट मागं कधी आला होता आणि त्याचे रिपोर्ट काय होते, त्याचा संबंध केस पेपर तुम्ही याच्यात टाकू शकता. त्याच्यात तुम्ही त्याला सजेशन्स देऊ शकता. त्याच्यासाठी फूड काय द्यायचं ते सिलेक्ट करू शकता, काय खायचं काय नाही खायचं. त्याच्यानंतर कुठली औषधी, एकेरी औषधं त्याला देऊ शकतात ते सांगितलं जातं. हे सगळ्यांसाठी वापरता येण्यासारखं आहे. आयुर्वेद क्लिनिक्स करता, योगा स्टुडिओज करता, वेलनेस रिसॉर्ट आणि स्पा करता, हर्बल स्टोअर करता. एक फंटास्टिक ॲप्लिकेशन मशीन आहे. एक कॉस्ट ॲनालिसिस केलं होतं की नक्की कसं आहे. आज सनाय हे सगळ्यात स्वस्त आहे सहज गाडी यंत्र. आणि
आता आम्ही टंग, पाम, फेस या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून एकत्र एक डेव्हलप प्रोसेस करतो, ज्याचं नाव आहे सहज नाडी वेदा इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सिस्टीम, SNVIS. ही डायग्नोस्टिक टेक्निक आहे, आता चालू आहे तिचं डेव्हलपमेंट. येत्या काही दिवसामध्ये आपण तुम्हाला देऊ शकू. आणि याच्यामध्ये अजून एक ॲडिशन होणार आहे, की म्हणजे सायको इमोशनल ॲनालिसिस. नुसतं सायकोलॉजिकल नाही, तर सायकोलॉजिकल आणि इमोशनल या दोन्हीचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. ही गोष्ट 100% आहे. येत्या काही दिवसामध्ये ज्यांना AI येतं, ती लोक, ज्यांना AI येत नाही त्यांना रिप्लेस करतात. आणि जे लेबर वर्क आहे, लाईक घोटणं आहे, मसाज करणं, हे सगळं ह्युमनाइड्सकडे जाईल, रोबोट्सकडे जाईल. व्हेरिएबल्स येतील, 24/7 तुमचं मॉनिटर केलं जाईल. ऑलरेडी ड्रग मॅन्युफॅक्चरिंग, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जे आहेत त्या AI बेस्ड व्हायला लागलेल्या आहेत. आयुर्वेदात सुद्धा तुमच्या दिनचर्या, ऋतुचर्या मॉनिटर केल्या जाऊ शकतात. आम्ही आता इंग्लंडच्या एका 250 लोकांच्या ग्रुपला त्यांचं पोस्ट मेनोपॉझल मॅनेजमेंट करता आमचे बँड्स दिलेत, अँड दे आर एक्स्ट्रीमली हॅपी फॉर दॅट. तुमच्या रसायनादी चिकित्सांकरता याचा उपयोग केला जाईल. क्वांटमची पाली आता माजोरीना, वाफ, घट्ट आणि द्रव याच्या व्यतिरिक्त चौथ्या स्टेटचा वापर देखील आपण करायला सुरुवात केलेली आहे. आयुर्वेदाचे अनेक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स सोडवण्याकरता किंवा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट समजण्याकरता AI क्वांटमचा उपयोग होईल. लेट्स होप हे नाडी परीक्षेमध्ये देखील खूप कामाला येईल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आय होप यू एन्जॉयड ऑल धिस. स्क्रीनशॉट नाही घेता येत त्याच्यामध्ये. हे रेकॉर्डिंग तुम्हाला हवं तितक्या वेळा पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नोट्स काढायचे असतील तर त्या शांतीत नोट्स काढता येतील. मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे या यंत्राचं. सनाय सहज नाडी यंत्र, अतिशय सोपं प्रात्यक्षिक. हे आमचं ॲप आहे. सनाय नावाचं. ते सांगतं ॲड न्यू पेशंट. मग दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, कम्प्लीट असेसमेंट आणि नाडी परीक्षा ओनली. मी तुमच्यासाठी म्हणून कम्प्लीट असेसमेंट करून दाखवतो. याच्यामध्ये पहिल्यांदा विचारतं ते की नंबर काय आहे, आणि नंबर जर तुम्ही दिला नाही तर तुम्हाला विचारतं ते कन्सेंट घेतली का. नवीन जो मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे त्या मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट नुसार आपल्याला पेशंटची कन्सेंट घेणं हे आवश्यक आहे, आणि त्यामुळे ती कन्सेंट तुम्हाला घ्यावी लागते. त्याचं जेंडर काय आहे, हाईट किती आहे, आणि वेट किती आहे, आणि एज किती आहे, या सगळ्या गोष्टी टाकल्या आपण असं कंटिन्यू केल्यावर केस पेपर उघडतो. मग त्या केस पेपरमध्ये आपण त्याच्या काही कंप्लेंट्स लिहिल्या की ते सगळ्या कंप्लेंट, पर्सनल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, डेली रुटीन हे सगळं विचारतं. आणि त्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन केले असतील तर ते त्याच्याबद्दलची माहिती सांगतं.
आपण सबमिट केल्यावर ते विचारतं अपॉइंटमेंट बुक करूयात की लगेच टेस्ट करूयात. आपण अपॉइंटमेंट जर बुक केली तर मी आत्ताची अपॉइंटमेंट बुक करतो. आधी तुम्ही पाहिलं त्यावेळेस अपॉइंटमेंट दिसत नव्हती, आता अपॉइंटमेंट दिसायला लागली. मला वाटतं थोडंसं याचा ब्राईटनेस कमी करावा लागेल. दिसते का अपॉइंटमेंट? हा, तरी ब्राईटनेस कमी केलाय. कमी केला तर काही होत. आणि मग आम्ही म्हणतो की नाही, आता आपण आत्ता टेस्ट करूया. टेस्ट नाव, मग तुमचा केस पेपर बाहेर आला, सबमिट केलं. तिथे म्हणतं नाडीची असेसमेंट करा. आपण दोन ऑप्शन आहेत, रॅपिड आणि कम्प्लीट. मी कम्प्लीट मध्ये जाऊ इच्छितो. मग ते सांगतं नाडी बाय डॉक्टर. मग आपली जी नाडी परीक्षा आज आपण शिकलो आहोत त्या नाडी परीक्षेची सगळी माहिती ते विचारतं. आणि जोपर्यंत आपण ही सगळी माहिती देत नाही तोपर्यंत ते काय कम्प्लीट उत्तर करत नाही. आपण त्याची प्रकृती सिलेक्शन केलं त्या घड्याळावर आणि मग सबमिट केलं. आता ते म्हणेल नाडी परीक्षा करा. नाडी बाय सना. राईट. पहा आता मी काय करतो. हे चालू करतो आणि माझं बोट यात ठेवलंय, कुठेही कनेक्टेड नाहीये. याचा नाडीचा ग्राफ चालताना दिसत असेल आणि खाली एक हिरवी लाईन जाताना दिसते, तो त्याचा प्रोग्रेस लाईन आहे ती. 30 सेकंड. रिपोर्ट तयार. आता कॅल्क्युलेट करेल, रिपोर्ट दाखव. मी अर्थात माझं नाव लिहिलंय, एबीसी लिहिलंय. डाटा सेव्ह करते ते. कारण सगळा सेव्ह केलेला डाटा क्लाउडवर जातो, क्लाउडवर अनालाइज होतं आणि तिथून रिपोर्ट जनरेट होऊन तो मोबाईलवर येतो. याचं आता नेटवर्क लागतं, म्हणजे
मोबाईल डाटा किंवा वायफाय दुसरे काहीतरी किंवा वायर्ड हे अजून लॅपटॉपवर अजून वापरता येत नाही. आता सुरू होईल काही दिवसात. आतापर्यंत आम्ही अँड्रॉइड इन्स्ट्रुमेंट्सवर देतो. मग आम्ही टॅबलेटमध्ये वापरतोय माझ्या आणि माझ्या फोन्सवर वापरतोय. आता विंडोज बेस्ड येत्या काही दिवसात येईल. मुख्य म्हणजे याची किंमत खूप कमी आहे. ते 7,999 ला उपलब्ध आहे. आणि एकदा हे झालं की मग एक रिपोर्ट तयार होतो छानपैकी. आणि तो रिपोर्ट आपल्याला मग शेअर करता येतो. मी जो ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. ते विचारतं मग पेमेंटचं काय. पेमेंटही लिहावं लागतं. पेमेंट लिहिल्याशिवाय ते सेव्ह नाही करत. बाबा मी सांगतो तुम्ही ₹1 दिला, मग पुढची अपॉइंटमेंट विचारतो. आणि मग हा रिपोर्ट जनरेट होतो. अपॉइंटमेंट दिल्याशिवाय जनरेट होत नाही. त्यामुळे आता मी हा रिपोर्ट उचलला, तो ग्रुपमध्ये शेअर करता येतो मला. मी याचे डेमो व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये टाकीन आणि हे कसं करतात हे दाखवायचा प्रयत्न केला. काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही टेक्नॉलॉजी बद्दल, ओव्हरऑल नाडी परीक्षेबद्दल. हा रिपोर्ट मी ग्रुपमध्ये टाकलेला आहे. तुम्हाला कोणाला काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर नक्की विचारा. कारण तुमच्या मनात जर काही शंका असतील, तुम्ही प्रश्न विचारले तर मला त्याची उत्तर देता येईल. That app is available on Android Play Store, but you won't be able to use it. IU Rhythm is available. AYURYTHM, which you can use it for yourself. सहज नाडी यंत्राचं ऍप जे आहे ते मात्र तुम्हाला सहज नाडी यंत्र घेतल्यानंतरच डाउनलोड करता येतं. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचा कोड टाकणार नाही, कारण ते त्याच्याशी जोडलेलं जातं. इट टेक्स अराउंड 5 minutes टू फीड द इन्फॉर्मेशन. आपण केस पेपर भरतो तेवढीच वेळ. उलट त्यापेक्षा काही वेळा फास्ट होतं, कारण तुम्ही एकदा काही सिम्पटम टाकले की ते रेकॉर्ड करतं, पुढच्या वेळेस पॉपअप करतं. त्यामुळे तुम्हाला ते सिम्पटम फक्त सिलेक्ट करावं लागतं. आयुर्वेदम मी परत एकदा सांगतो, सनाय ॲप हे तुम्हाला सनायच्या वेबसाईटवरून मिळतं, www.sanai.com वरून. त्यावेळेस तुम्ही डाउनलोड त्याच वेळेस करू शकता ज्यावेळेस तुम्ही इन्स्ट्रुमेंट विकत घेता. त्यावेळेस तुमची एक ID जनरेट होते. जोपर्यंत तुम्ही ते ID आणि इनव्हॉइस नंबर टाकणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते ॲप डाउनलोड करता येत नाही. आम्ही याला बाय करण्यासाठी एक लिंक आहे,
ती ग्रुपमध्ये टाकतो. ज्यांना हवा असेल त्यांनी त्या लिंकला भरायचं. आमचं बँगलोरचं ऑफिस त्याला प्रोसेस करतं. मी नाही करत. मी त्यांचा टेक्निकल ॲडवायझर आहे. हे संबंध ऑफिस जे आहे आमचं बँगलोर बेस्ड आहे. हे आमचं जे पार्टनर्स आहेत त्याच्यामध्ये 2 जण टेक्नोक्रॅट आणि 1 जण बिझनेस एंटरप्रेनर आहे. IIT मुंबईचा अल्युमिनाय आहे आणि ही वॉज चीफ ऑफ द GE मेडिकल डिव्हाइस डिव्हिजन इंटरनॅशनल. दुसरा जो आहे तो अजून एक टेक्नोक्रॅट आहे IIT खरगपूरचा. तिसरा MBA IIM अहमदाबादचा. हे सगळ्यांनी मिळून आणि मी असं आम्ही सगळ्यांनी मिळून ते केलेलं आहे. आज देवदयाने फार चांगलं वन ऑफ द टॉप ॲप्स आणि मशीन हेल्थ केअरमध्ये म्हणून ते गणलं जातं. गुगलनी आणि ॲपलनी दोघांनी. फोर्ब्समध्ये आता आमचा नंबर 15वा आला होता भारतामध्ये हेल्थ केअर टेक्नॉलॉजीमध्ये म्हणून फोर्ब्सच्या सर्वेमध्ये. त्यामुळं थिंग्ज आर गुड. तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंददायक गोष्ट आहे ती. आणि तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. मी याचा ऑर्डर फॉर्म जो आहे तो ग्रुपमध्ये टाकतो. ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असेल त्यांनी तो फॉर्म भरला, गुगल फॉर्म. सनाय ॲपची काही कॉस्ट नाही, शून्य कॉस्ट. सनायची कॉस्ट आहे 7,999. ॲप कम्स अलॉंग विथ सनाय. याला तुम्हाला वर्षाला जवळपास 1800 ते 2000 रुपये क्लाउड फी भरावी लागते. अनलिमिटेड इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये करतात. $7,999 हीच कॉस्ट आहे. थँक्यू अंशुजी. सनाय ॲप इज फ्री. इट कम्स अलॉंग विथ द मशीन. सनाय ॲप तुम्हाला त्याच वेळेस डाउनलोड करता येईल ज्यावेळेस तुमच्याकडे इनव्हॉइस नंबर आणि सनाय ID असेल. ते त्याच वेळेस जनरेट करता येईल ज्यावेळेस तुम्ही पेमेंट पाठवाल त्यावेळेस तुमची ID आणि तुमचा इनव्हॉइस नंबर जनरेट करून त्या मशीनला फीड केला जातो आणि मग ते मशीन तुमच्यापर्यंत येतं. प्रत्येक मशीन टेस्ट करून येतं. 1 वर्षाची 100% रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. तुम्ही अगदी हजारात टेस्ट करू शकता, काहीच अडचण नाही. मी माझ्याकडे 200 रुपये एका इन्व्हेस्टिगेशनचे घेतो सनाईने केलेल्या. आणि पेशंट परत परत म्हणतो की त्या मशीनवर चेक करा आणि आम्हाला रिपोर्ट दाखवा. सो पैसे तर मी माझ्या पहिल्या दिवशीच वसूल केले. 200 रुपये कट केलं. 50 रुपये रजिस्ट्रेशन, कॉम्प्युटराइज नाडी परीक्षा फ्री म्हणून आणि 150 लोक आली. पैसे वसूल. आता तुम्ही माझ्यापेक्षा सगळे जास्त हुशार आहात. मी टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी असेल पण व्यवसायात तुम्ही माझ्यापेक्षा नक्कीच हुशार आहात. डाटा क्लाउडमध्ये ॲमेझॉन क्लाउड, आम्ही ॲमेझॉनचा क्लाउड सर्व्हर वापरतो. त्याच्यावर डाटा जातो. तुमच्या प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल मोबाईलवर ठेवलं तर तुम्ही खलास होऊन जाईल मोबाईल. प्रचंड मोठं सॉफ्टवेअर येते, खूप मोठं. त्यामुळं आपल्या इंडिव्हिज्युअल मशीन्सवर नाही स्टोअर करता येत. अप्रॉक्सिमेटली 3 TB साईजचा आहे ते. आणि मग तुमचा डाटा त्याच्यानंतर ॲनालिसिस करून जो होईल तो अजून काहीतरी प्रचंड होईल. त्यामुळे ते माझ्याकडे आत्ता 4,000 पेशंटचा डाटा आहे. तेवढा जर माझ्या फोनवर ठेवायचा म्हटला तर फोन कधीच मेला असता. तो क्लाउडवर आहे त्यामुळे कुठूनही ॲक्सेसेबल आहे.
तुमचा पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचा पासवर्ड आयडी जात नाही तोपर्यंत काहीच कोणाला ऍक्सेस करता येत नाही, आम्हाला देखील नाही. या सगळ्यातून जे काही निष्पन्न होतं ते इतकं छान आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं, ही ऑलरेडी सबसिडाइज प्राइस आहे. ऍडिशनल डिस्काउंट तुम्ही जर एकत्र, मी परत एकदा सांगतो, एकत्र सिंगल ऑर्डर 25 पेक्षा जास्त जणांची आली तर मला कंपनीला सांगता येईल की बाबा काही डिस्काउंट करा म्हणून. उगाच 1 आणि 2 साठी डिस्काउंट पॉसिबल नाही. तुम्ही आपसामध्ये बोलून घ्या, ग्रुपमध्ये टाका, 25 जण एकत्र या, 25 जणांचं एका वेळेस पैसे आले पाहिजे. मी 100% तुम्हाला कमीत कमी 10% सूट करेन. मी ब्रिज डेव्हलप केला असं नाही. माझा पीएचडी टॉपिक होता. मी 91 मध्ये पीएचडी साठी जेव्हा रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस माझा टॉपिक होता यूज ऑफ एआय इन आयुर्वेदा डायग्नोसिस. अर्थात तो खूप खूप वेळेच्या आधी होता. त्यामुळे प्रचंड त्रासानंतर सुद्धा मी माझं पीएचडी पूर्ण नाही करू शकलो. पण त्यावेळेस मी पहिल्यांदा नाडी परीक्षेचे ग्लोव्ज बनवले होते. ग्लोव्ज घालायचे आणि त्यांनी नाडी परीक्षा करायची. फार त्रास झाला, सेन्सर्सच नव्हते. परंतु त्या ज्ञानाचा उपयोग मी आता IIT शिकवतो. मी IITचा मेंटर आहे, IIT मुंबईला. तर तिथे जेव्हा मी नाडी परीक्षेसाठी यंत्र बनवायला मदत करतो त्यावेळेस त्या ज्ञानाचा उपयोग होतो मला आता. त्यावेळेस काही नाही झालं, आता होतो. आता आमचं एक इम्पल्सॅट, इंटेलिजंट मल्टीलेबल पल्स अनालिसिस टेक्नॉलॉजी, आयुर्बँड, असे अनेक यंत्र येतात. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला हे डॉक्टर पोली दाखवतो. हे डॉक्टर पोली एका कार्डिओलॉजिस्टने बनवले. म्हणजे मला गंमत ही वाटते, साला आयुर्वेदचे लोक बनवतच नाहीत काही. आयुर्वेदातला टेक्नॉलॉजी मध्ये काम करणारा मी एकटाच असं वाटायला लागलं मला. सगळीकडे बाकी हे असं छोटस यंत्र आहे आणि ते ऑन करून याच्यामध्ये असं ठेवता येतं बोट. सेम टेक्नॉलॉजी पीपीजी. नाही, अजूनही जे यंत्र आहे अंशुजी, यंत्र जे आहे ते सिंगल लेवलची नाडी परीक्षा करतं. 5 लेवलची नाडी परीक्षा यंत्राने करून यायला मी जे यंत्र बनवलं जे 5 लेवलचं करतं ते आम्हाला मल्टिपल ट्रायल साठी सुद्धा नाही बनवता आलं. माझा जवळपास 3.5 ते 4 कोटी रुपये त्यात गेले एक यंत्र बनवण्यात. त्यामुळं मल्टिपल ट्रायल करायचे असतील, तुम्ही हात वरती करा अंशुजीचं, मी माईक ऑन करतो. एक यंत्र बनवण्यासाठी एवढे लागले तर मला मल्टी सेंटर ट्रायल करण्यासाठी ते शक्यच नव्हतं. त्याच्यामध्ये नॅनो मोटर होती, परंतु ते यंत्र आम्ही म्युझियम साठी बनवलेलं आहे. ब्युटिफुल मशीन. पण आता मी जे नवीन यंत्र घेऊन येतोय, आमचं सणात सुद्धा आम्ही जेव्हा कोशिश केली त्यावेळेस आयडिया हीच होती की ते बिलो $100 असेल आणि आम्ही ते ऍक्च्युअली बिलो $100 देतो आहोत. हा सर. मात्र जे आमचं बँड आहे तो मला 2,000, 1,000, 2,500 पर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय मी. तो डॉक्टर आणि पेशंट मध्ये एक जोडीने असेल. डॉक्टरच्या माध्यमातून पेशंटकडे जाईल आणि त्यांच्या पेशंटला 24/7 ते मॉनिटर करेल. मी तुम्हाला गंमतबाज गोष्ट सांगतो, तुम्ही प्रश्न विचारा मग मी सांगतो नंतर. प्लीज. हा सर, माझा तोच प्रश्न होता. तुम्ही हँड रेज म्हटल्यामुळे मी परत केलं की यंत्र आलं तर आम्ही करणार नाही, तर तुम्ही सांगितलं की फक्त सिंगल लेवलच यंत्र करणार आहे. आता त्यामुळे तरी 5 सिंगल स्तरावर लेवल आहे. आम्हाला करावं लागणार आता आहे. तरी येस. सिंगल लेवल आहे. हा, दुसरा प्रश्न सर. दुसरा प्रश्न, तुम्ही जो UK मध्ये कुठेतरी मेनोपॉजच्या लेडीजसाठी आय थिंक बँडच वापरलाय, आता जो तुम्ही बोलत होते तो. सनाय वापरलं. अच्छा, असं नाही वापरले. तर त्यामध्ये तुम्ही म्हटले की दे आर क्वाईट हॅपी अबाउट दॅट. तर म्हणजे कसा तो काम कशा पद्धतीचं केलं असा प्रश्न पडला. गायनेकॉलॉजिस्टचा ग्रुप आहे, त्यांच्या 200 PMSच्या पेशंट करता, पेरिमेनोपॉझल पेशंट करता त्यांनी यंत्र घेतले आमच्याकडून आणि त्यांना दोष स्थितीनुसार आहार, योग, व्यायाम, प्राणायाम, क्रिया, मुद्रा या सगळ्या माहिती हव्या होत्या.
दोष स्थितीनुसार. आणि बाकी त्यांची मॅनेजमेंट होती. गायनेकोलॉजिस्ट, आयुर्वेदचं कोण नाही. त्यांना आम्ही दिलं ज्यावेळेस, आता 1 वर्षाच्या वर झालाय, त्यांनी ते अनेक पेशंट मध्ये वापरलं, कारण 200 मशीन घेतल्या त्यांनी आणि ते मल्टिपल वेळा वापरतात. त्या पेशंटचा डाटा सेंट्रली त्यांच्या रेकॉर्डवर येतो आणि मग ते अनालाइज करतात की हाऊ द पेशंट इज डुईंग. आणि त्यांनी रेकॉर्ड करून आम्हाला सांगितलं की हे दे आर एक्स्ट्रीमली हॅपी. त्यामुळे त्यांच्या PMS पेशंटचा जो मेनोपॉझल सिंड्रोमचे जे त्रास आहेत त्या पेशंटचे, त्या त्रासामध्ये जवळपास 87 ते 88% कमी झाले. ग्रेट. ओके. माझा मग एक या आता तो इस्केमिक हार्ट डिसीज वर काम करतोय, MD करतोय बेळगावला, आणि त्याचा टॉपिक आहे की डायग्नोसिस ऑफ इस्केमिक हार्ट डिसीज थ्रू नाडी परीक्षा. एक मुलगी TDU ला PhD करते, ती शेफाली. तिचा टॉपिक आहे नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर विथ स्पेशल रेफरन्स टू डायबिटीज मेलेटस, लार्ज स्क्रीनिंग, पॉप्युलेशन स्क्रीनिंग डाटा थ्रू नाडी परीक्षा. आणि देर आर मल्टिपल ऍप्लिकेशन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटच्या काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. पण तोट्यामध्ये काय माहिती आहे का, की लोकांना जी भीती वाटते ना की मन यंत्र आलं तर आपण आता टाईपरायटर आला म्हणून काय लिहायचं बंद थोडी झालं. बरोबर. ही भीती म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ही भीती आहे. अर्थात जे आळशी लोक असतील ते बंद करतील, त्यांना नाही श्रम करायचे. पण मग मला ते नाही श्रम करणारे लोक सुद्धा हवीत ना नाडी परीक्षा करणारी. जे श्रम करणारे आहेत, ज्यांना जास्ती श्रम करायचंय, ते माझ्यानंतर अजून काही रिसर्च मध्ये जातील. याचा पुढचा रिसर्च कोणीतरी करावा लागेल ना. मी किती वर्ष आता 65 झालो, अजून किती वर्ष जगील? चान्स आहे का मला कोणी 100 वर्ष काम नाही करून देणार. अजून एक 5-6 वर्ष मी जास्तीत जास्त करू शकेन अशी देवाकडे प्रार्थना करतो. नाही होत ना. तुमचं कालानुक्रमे जो शरीराचा व्यय होणार आहे तो होणार आहे, मस्तिष्काचा व्यय होणार आहे तो होणार आहे. नंतरची पिढी तयार झाली पाहिजे, त्या पिढीने पुढचं हे काम पुढे नेलं पाहिजे ना. नाहीतर मग इथंच आपण परत परत आयुर्वेदाचं वाटोळ का होतंय माहितीये का, आपण त्याच राहटगाडग्यात फिरतो आहोत. एकच काम, वी आर रिइन्व्हेंटिंग द व्हील. अंडरस्टँड इट. वी आर नॉट ट्राईंग टू इम्प्रोव्हाइज द व्हील. ती त्रिदोष संकल्पना आहे, तिला इम्प्रोव्हाइज करायचा कुठं प्रयत्न करतोय आपण. त्याच 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 चक्करमध्ये फिरतो आहोत. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. वी आर रिइन्व्हेंटिंग द व्हील्स. म्हणून शास्त्र जरी एवढं जोरदार ताकदवान आहे, त्याच्यामध्ये स्वतःची क्षमता एवढी जोरदार आहे म्हणून ते टिकून आहे अजून, नाहीतर ते मेलं असतं कधीच. सर, आता हे एवढ्या सगळ्या गोष्टी ऍप मधून येणार आहेत, तर हे सगळं जे फीड केलेलं आहे, म्हणजे तुम्ही म्हटले का योगासनं असतील, पंचकर्म, म्हणजे हा जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल डिझाईन केलाय तो सगळा तुम्ही त्याला फीड केलेला आहे. प्रोटोकॉल नाहीये. मी परत सांगतो, ट्रीटमेंट प्रोटोकॉल अजिबात नाही. दोष स्थितीनुसार आम्ही दोष स्थितीला एक कॅल्क्युलेशन दिलं त्याला, अल्गोरिदमला. दोष स्थिती कशी मोजायची आणि मग त्याच्याकरता आवश्यक असलेले कुठले कुठले आसन, प्राणायाम, मुद्रा, क्रिया ह्या असतील, हे व ध्यान, हे त्या यश व्यासाच्या टीमने आमच्या टीम बरोबर बसून डिसाईड केलं. ओके. आम्ही त्यांना दोष स्थिती सांगितली, असं असतं म्हणून सांगितलं. त्यांना काय करावं लागेल म्हणून विचारलं, त्यांनी सांगितलं. आपला योगाचा अभ्यास थोडा बहुत जो आहे तो, यश व्यासा म्हणजे नरेंद्रजी, नागेंद्रजी आज जसं NCISM आहे तसं NCYM आहे, त्याचे अध्यक्ष आहेत आणि आपल्या पंतप्रधानांचे पर्सनल योगा गुरु आहेत. त्यांनी डिझाईन केलेलं आहे. ही वॉज एक्स्ट्रीमली हॅपी. रविशंकरजींच्या नाडी परीक्षेवर आधारित सुरू केलं होतं आम्ही काम. त्यामुळे रविशंकरजी पण या बाबतीत खूप खूप आनंदी आहेत. हे सगळं प्रकरण फार जोरात चाललंय. आणि आज आम्ही पाहतो ना, काय पॉकेटमध्ये फिरायचं यंत्र आहे आणि सगळ्यांना माहिती आहे काय, इट्स अ पल्स ऑक्सिमीटर. फक्त हाय एंड पल्स ऑक्सिमीटर आहे. आम्ही त्याच्यात फक्त सॉफ्टवेअर बदलले, ट्विक केलं आणि त्याला नाडी यंत्रामध्ये बदललं. व्हेरी सिम्पल. म्हणजे अजिबात काही नवीन भानगड नाही केली. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट कमी. आम्ही जर नवीन यंत्र बनवायचा प्रयत्न केला असता, सेम टेक्नॉलॉजी डॉक्टर पोली वापरतो, परंतु डॉक्टर पोलीला त्यांना 38,000 खाली विकणं शक्यच नाही, त्यांना कॉस्ट नाही अफोर्ड होत. आम्ही फक्त हार्डवेअर रेडीमेड आणलं चायनातून
आणि त्यात सॉफ्टवेअर आमचं टाकलं, संपलं गणित. त्यामुळे कॉस्ट कमी झाली. वी आर अ सॉफ्टवेअर कंपनी, वी आर नॉट अ हार्डवेअर कंपनी. आम्ही हार्डवेअर अजिबात विकत नाही. आमचं सॉफ्टवेअर सॅमसंगला दिलेलं आहे. सॅमसंग टीव्ही मध्ये आमचं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यासमोर तुम्ही 20 सेकंड बसलात की तुम्ही आज कुठली योगासनं, कुठली प्राणायाम करायला पाहिजे त्याचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. ऍपल वॉच मध्ये आहे, सॅमसंग वॉच मध्ये आहे, जिओ हेल्थ मध्ये आहे. डिजिटलाइज नाडी परीक्षा इज गोइंग टू बी फ्युचर फॉर कॉमन मॅन. वैद्याकरता सुपर स्पेशालिटी नाडी परीक्षा असेल, परंतु कॉमन मॅननी तो काही नाडी परीक्षा स्वतःची करणार नाही ना. त्याच्यासाठी त्याच्या माध्यमातूनच त्याला द्यावं लागेल. आज आपण घड्याळ का वापरतो, घटीयंत्र वापरतो का? आधी घटीयंत्र वापरायचे, काही ठराविक घरामध्ये असायचं ते, पण बाकी सगळे सूर्याच्या नुसार नियमानुसार चालायचं. आज घड्याळाला आपण 9:03 लोकल सुद्धा पकडू शकतो, कारण ते कॉमन मॅनच्या हातात गेलं. तशी टेक्नॉलॉजी ज्यावेळेस कॉमन मॅनच्या हातात जाईल त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त वापरली जाईल, शास्त्र जास्तीत जास्त वापरलं जाईल. आणि माझा गेले 25-30 वर्षापासून मी वैद्यांना शिकवायचा प्रयत्न करत होतो. गेले 12-15 वर्ष मी कॉमन मॅन साठी देखील नाडी परीक्षा कशी अवेलेबल होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. त्यांना असं लांब चौडं 5-6 दिवस नाही शिकवतो, 2 तासात सांगतो कशी करायची परीक्षा स्वतःची. आणि नाडी परीक्षा करून तुम्ही आज काय खायचं, काय नाही करायचं, कसं ठरवायचं, असे लेक्चर घेत असतो. सर मग हे यंत्र जर तुम्ही म्हणताय की मी इनिशियली अगदी 200 रुपये घेऊन हे केलं आणि हा ऍक्सेस दिला की बाबा तुम्हाला असं, यंत्र नाही, 200 नाही यंत्र नाही, घेतो. ऍक्सेस ऑफ व्हॉट यू हॅव टू डू, व्हॉट यू हॅव टू फॉलो, राईट, दोष स्थितीनुसार. तर मग हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे असं नाही का वाटत? प्रचंड कॉस्ट इफेक्टिव्ह येते. मी तेच सांगतो ना, मोस्ट अफोर्डेबल टेक्नॉलॉजी येते. म्हणजे फॉर दॅट पेशंट ऑल्सो. तुम्ही घेण्यापेक्षा म्हणजे आमचं जे सॅमसंग टीव्हीवरचं ऍप आहे त्याला 69 रुपीज पर मंथचा कॉस्ट आहे. 69 रुपीज फक्त. ते तुम्हाला तुमचा आहार काय असावा आजचा, तुम्ही काय खावं काय नाही खावं, काय करावं काय नाही करू, कुठली योगासनं करावी, कुठले प्राणायाम, कुठल्या मुद्रा, कुठली आसनं करावीत, हे सगळं नुसतं सांगत नाही, दाखवतं. इट इज सर when you use technology it become cost effective. हा Definitely. एक अजून एक सहज यातूनच प्रश्न निर्माण झाला सर, की हे सकाळची समजा फॉर एक्झाम्पल सकाळची नाडी परीक्षण केलेलं आहे XYZ पर्सनचं, तर हे डेली पण त्यांच्या रुटीन मधल्या मुद्रा आसनं हे बदलत असतील का? क्युरिओसिटी म्हणून. दोष स्थितीनुसार बदलतं. ओके, बदलायला बरं. मग पाहिजे. किती पर्सेंट मध्ये बदलत असेल? तुमच्या आहारावर, तुमच्या मानसिक स्थितीवर दोष स्थिती अवलंबून असते. दोष स्थिती बदलली की तुमचे सगळे सल्ले बदलतात. ओके, पण नियमित दिनचर्या आहे. आमचं त्या दोषांच्या, आमच्या फाइंडिंग मध्ये जे दोष सापडतात त्याच्यावर आधारित येते. ओके, बरं. पण नियमित दिनचर्या असेल तर ते फार व्हेरिएबल होत नसेल ना? नाही होत ना. मग आता मग नाही कसं असतं बदल. माहितीये का, मग ऋतू असतो. आहारामध्ये कितीही नियमित दिनचर्या केली, एखाद दिवशी वी इंडल्ज, हो, येस येस. रात्री जाऊन 2 आईस्क्रीम स्कूप आणले. आता परवा दिवशी मी नॉर्मली खात नाही, परंतु आमची नातवंड आली आहेत हाँगकाँगवरून. ते म्हणे की जेवायला बाहेर जायचं, आम्ही बाहेर जेवायला गेलो. येताना आमचा विचार चालला होता आईस्क्रीम खायचं, त्यांच्या डोक्यात अजून किडा आला, मला आईस्क्रीम नाही खायचं, मला वॅफल्स खायचे. मग वॅफल खायला गेलो. मग वॅफल खाताना त्याच्यावर आईस्क्रीम टाकून खाल्लं, त्याच्यावर अजून सिरप टाकून खाल्लं, तर हे कफ वाढवणारं प्रकरण आहे ना सगळं. माझ्या शरीरात देखील कफ वाढेल. म्हणजे बरोबर. किती नियमित दिनचर्या करत असतो, 9:15 झोपतो, 4:30 उठतो, तरी सुद्धा कधी कधी असं होतं ना. येस, बरोबर. तेव्हा ते व्हेरी होईल. दॅट इज तेव्हा व्हेरी वेअर होईल. युआर अँड बेसिकली ते कसं आहे माहिती आहे का, की तुमची दिनचर्या किती नियमित असते, ऋतू आहेत ना शेवटी, शरीरातले बदल आहेतच. तुमच्या आहाराच्या, मानसिक स्वास्थ्याचा परिणाम डायरेक्ट होणार. आता समजा मी आता लेक्चर घेतो, 1च तासाचं ऑनलाईन लेक्चर घेतो मी. आता तुमचं समजा 1 तास 10 मिनिटं, आता आजचं 1-1.25 तास थोडं जास्त होईल. परंतु मी जेव्हा स्टँडिंग लेक्चर्स घेतो ते 9-9 तासाचे असतात आणि मी 9 तास उभा असतो. मग त्याचा परिणाम, आणि बोलत असतो, नुसतं उभा नसतो, तो बोलत असतो. तर तो डिस्टर्बन्सेस, वायूचे डिस्टर्बन्सेस होणारच आहे.
बरोबर. ते उभं राहायचं असतं म्हणून मी आहारही कमी घेतो, त्यामुळे अजून वायू वाढतो. आता हे किती तुम्ही म्हटलात तरी शरीरामध्ये आपण 100% स्वतःला स्वस्थ ठेवूच आणि तसंच राहू हे फार अवघड आहे. राईट. त्यामुळं आणि स्वतःची नाडीपेक्षा तुम्ही जो मला प्रश्न विचारला तो मला फार आनंदात झाला की दिवसातून किती वेळा 50 वेळा नाडी पास स्वतःची. माझ्या एका स्टुडंटनी, एका इस्रायली स्टुडंटनी, लक्षात ठेवा इस्रायली, त्यांनी 115 वेळा रोजची नाडी पाहिली स्वतःची. क्या बात है. दीड महिना. ग्रेट डेडिकेशन. त्यांनी एक अल्गोरिदम डेव्हलप केलं. आणि मग नुसत्या नाडीवर बोट ठेवून जे सापडतं ते ग्राफ टाकला त्याच्यात माहिती की ते सांगायचं तुम्ही काय करत होता. तुमच्या ऍक्टिव्हिटीचा डायरेक्ट परिणाम तुमच्या नाडीवर होणार आहे. म्हणून मी तुम्हाला ते लिहिताना सांगतो की ऍक्टिव्हिटी पण लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की याचा डायरेक्ट परिणाम नाडीमध्ये काय होतो. आणि ही प्रॅक्टिस केली पाहिजे 50 वेळा. म्हणजे मी अगदी गॅरंटी द्यायला तयार आहे. 5 आठवडे, फक्त 5 आठवडे. येस सर. हे तर प्रॅक्टिस करा. नाही ते तर करणारच आहोत सर. अडचण येस. काय होते, हे वॉशिंग्टनच्या हातात दिलेल्या कुऱ्हाडीसारखं होतं. नाडीवर बोटे ठेवली आणि जर निदान करता आलं ना पहिल्या दिवशी, तो कॉन्फिडन्स एवढा वाढतो की ते शिकायचं सोडून देतात लोक आणि नाडी परीक्षा करत बसतात. ती परीक्षा करायचा मोह टाळावा, नाडीचा अभ्यास करावा. 5 आठवड्यानंतर तुम्हाला नाडी परीक्षा येणारच आहे. मग काय निदानच करायचंय ना, आयुष्यभर करायचंय, काय फरक पडतो. येस. येस सर. And you will learn all the time. Every pulse will give you new understanding, new knowledge. प्रत्येक वेळेस नवीन शिकाल, फार मजा येते. म्हणजे आम्ही सर मला नगर आवडतं. आणि मी उलट सांगतो 5 आठवडे तुम्ही करा, 6व्या आठवड्यापासून तुम्ही शिकवायला सुरुवात करा. सर आम्ही नगरच्या ज्या वैद्य आहोत ना, तर आम्ही एक ग्रुप फॉर्म करतोय आणि ते डेली आम्ही अपडेट करणं एकमेकांना. म्हणजे मग तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने, कारण तुम्ही इतकं दिलेलं आहे या 5 दिवसांमध्ये, मग हे आम्ही केलंच पाहिजे. आणि शेवटची तुमची मगाची वाक्य होती की हे मी कितीपर्यंत करणार आहोत, हे पुढच्यांनी केलं पाहिजे. आणि हे खरं चॅलेंज आम्ही स्वीकारले, जेवढे आम्ही मैत्रिणी आता इथल्या जॉईन आहोत नगरमधल्या. मी तुम्हाला टाकलं होतं की सर काही गुणेच्या नाहीयेत, पण एक ग्रुप मिळून गुन्हेच्या आपला परिवार आहे गुन्हे, पण याचा अर्थ संबंध वैद्य वर्ग हा माझा परिवार आहे. येस. तर इंटरेस्टेड आहेत, तुम्ही ग्रुप बनवा. येस. कुठलीही अडचण आली, मी परत एकदा सांगतो, कुठलीही अडचण आली, तुम्ही 24/7 मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. फोन करायचा असेल तर लक्षात ठेवा, मी 9:15ला झोपतो, 4:30 पावणे 5ला उठतो. येस सर. रात्री फोन आला ना तर 99% वेळा मी उचलत नाही फोन, बायको उचलते. ते आम्ही व्हॉट्सअप करून ठेवू सर. आहेत का असं विचारलं तर ती गणकेल तुमच्यावर. नाही तुम्हाला व्हॉट्सअप करू सर, काही अडचण आली तर. मी 100% उत्तर पाठवेल. येस. येस सर. आणि माझी काहीही मदत लागली काय मालवेल आपल्याकडे. येस सर. आणि थँक्यू सर. खरं हे सगळ्यांचे शब्द आहेत, फक्त माझा माईक ऑन आहे म्हणून बोलतेय. सर प्रचंड दिलेला आहे आणि एक इतकी जिज्ञासा होती याविषयी. मी तर गेल्या 10 वर्षांपासून विचार करत होते. हे अतिशय सोपं आहे. दुर्दैवाने काय माहितीये का, आपल्या पूर्वसुरींनी हे फार अवघड आहे, फार अवघड आहे, फार अवघड आहे करून ठेवलंय. हे अवघड अजिबात नाहीये. अवघड कधी होतं माहितीये का, आता मी सांगतो तुम्हाला अवघड कधी होतं. तुम्ही कॅन्सर पेशंटची नाडी पाहिली आणि त्याच्यात कॅन्सर शोधायचा प्रयत्न केला तर नाही सापडत. डायबिटीसची नाडी पाहिली, नाही सापडत. तुम्ही नाडी पहा, ती तुम्हाला डायबिटीस पर्यंत, कॅन्सर पर्यंत, हायपरटेन्शन पर्यंत, आर्थरायटिस पर्यंत, ब्रेन डिसऑर्डर पर्यंत, डोळ्याच्या आजारापर्यंत सगळीकडे घेऊन जाईल. परंतु आजाराची नाडी शोधू नका, नाडी शोधा, ती आजारापर्यंत घेऊन जाईल. हा एकच फरक आहे. ते आजार शोधला तुम्ही, आजार असंख्य आहेत, तुम्हाला येणारा ताप आणि मला येणारा ताप वेगवेगळा आहे, नाडी वेगवेगळी असेल. त्यामुळे घोडे 12% हे सूत्र इथं लागतच नाही. इथे तुम्हाला स्वतंत्र पुरुषम विक्षम करावं लागतं. आणि पुरुषम विक्षय आपण म्हणतो की जेवढ्या माणसं असतील तेवढ्या प्रकृतीत, तरी सुद्धा विभाजन 7च प्रकृतीमध्ये केलेलं आहे. दोष 3च आहेत, जरी ते असंख्य पद्धतीने दिसत असले तरी. म्हणजे ही असंख्यापासून संख्यत्वापर्यंतचं काम ऑलरेडी शास्त्रकारांनी करून ठेवलंय.
पण आपल्याला त्याचा वापर करताना ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की त्या संख्या, म्हणून तुम्ही गुणांमध्ये आलो. आणि मी स्वतः तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला फक्त 8 गुण सांगितले, 20 नाही सांगितली. मी तुम्हाला बरोबर. फक्त 8 गुण सांगितली आहेत. हो. 20 शारीरिक गुण आहेत. अर्थात माझ्या अभ्यासानुसार माझ्या लक्षात आलं की ही 8 गुणच जास्ती कामाची आहेत. म्हणजे तुम्हाला जर शोधायचं असेल तर विशद गुणांनी होणारा आजार सांगा मला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठं गडबड होते. पिच्छेचा तरी एखादा प्रवाहिकासारखा सांगता येईल तुम्हाला, पण बाकी आजार नाही सांगता येईल. म्हणजे आपले 20 शारीरिक गुण जरी असले तर ते 20 शारीरिक गुण व्याधी निर्मितीमध्ये कुठं कुठं कशा कशा पद्धतीने कार्यकारण भाव करतात. गुण संप्राप्तियोर संबंध हा असा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की 8च गुण जास्ती प्राधान्याने दिसतात. आणि म्हणून यांना अष्टविध वीर्य म्हटलं गेलं. आणि यातले 6च जास्ती कामाचे आहेत. कधी वेळ मिळाला आपण कधी परत बोललो तर आपण ह्या विषयावर बोलूया, त्रिदोषांबद्दल. किंवा अजून जर तुम्हाला मी एक सांगून देईन की युट्यूब चॅनल आहे माझं नाडी गुरु नावाचं. त्या चॅनलला जर तुम्ही गेलात तर तिथे त्रिदोषांबद्दलचं एक माझं 2-2.5 तासाचं लेक्चर आहे. नक्की ऐका. येस सर. त्रिदोषाच्या तुमच्या सगळ्या संकल्पना बदलून जातील. ओके. आणि नाडी परीक्षेमध्ये त्याच त्रिदोषांच्या संकल्पना वापरतो आपण. त्रिदोष आहे का इथून सुरुवात आहे. आपल्याला त्रिदोषच कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पायाच एवढा भयंकर कच्चा भुसभुशीत करून ठेवलाय की त्यानंतरची इमारतच बांधता येणार. त्या पायाला स्ट्रॉंग करणं जरुरी. जे लोक अभ्यास करतात त्यांचा ऑटोमॅटिक होतो, पण जी लोक मग त्याच्यावर आधारित येतात, जे शिकवलं त्याच्यावर, त्यांना मग ते वाटतं की साला बकवास शास्त्र आहे, काही दम नाही याच्यात. ते तसं नाही आहे. चला, मला निघायचं आहे. पुन्हा एकदा कधीतरी भेटूयात आपण आणि अजून थँक्यू. अधिक बोलूयात नाडी परीक्षेविषयी किंवा दोषांविषयी किंवा अनेक. मी काय चिकित्सक आहे बाय क्वालिफिकेशन, बाय प्रॅक्टिस. नाडी परीक्षा हा माझा शौक आहे, पॅशन. तो माझा धंदा नाही. धंदा माझा काय चिकित्सा आहे. नमस्कार. हा स्वातीजी, जरा फास्ट सांगाल, मला निघायचं आहे. बोला प्लीज. थँक्यू सर. म्हणजे खरं तर मला चार्ट मध्ये थँक्यू टाकायचं होतं पण चुकून तिथे टच झालं. चला, ठीक आहे, ठीक, धन्यवाद. कीप प्रॅक्टिसिंग. नाडी परीक्षेचा जेवढा अभ्यास कराल तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाडी परीक्षा करू शकाल. पुन्हा एकदा भेटूयात कधीतरी. नमस्कार.